आता बघणार आहोत या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी दिली माहिती। सरकारने निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यामुळे पुढे तारीख ढकलली, मनोज जरांगे यांची माहिती। पंतप्रधान मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण। मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडच्या नागरिकांनी सन्मान व्यक्त केला, तर पोलंडमधील मराठी नागरिकांचं मोदींकडून कौतुक। पुण्यात आज कृषी निर्यात परिषदेचे आयोजन। कृषी विभाग, पणन मंडळ आणि आशियाई विकास बँकेच्या संयुक्त विद्यमानं परिषदेचं आयोजन। मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार। राज्यातील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी विभागनिहाय 16 कॉल सेंटर सुरू केली जाणार। 300 कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचा निर्णय। वीज बिल थकबाकीदारांना महावितरणकडून फोन कॉल येणार। रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल। वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। इगतपुरीमधील घोटीच्या स्टेट बँक परिसरातील महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी फॉर्म भरण्यासाठी महिलांचा रात्रीपासून बँक आवारातच मुक्काम। सकाळपासून येऊनही नंबर न लागल्यानं गावपाड्यातून आलेल्या महिलांचा मुक्काम। संभाजीनगरात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनाच भुर्दंड। ग्राहक सेवा केंद्र चालकाकडून पैसे काढून नेण्यासाठी 30 रुपयांची मागणी। पैठणच्या पारुंडी इथला प्रकार, घटनेचा व्हिडिओ समोर।